जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, हा आवाज ऐकताच समोर बसलेल्या विशाल जनसागरातून टाळ्या शिट्ट्यांची लाट निर्माण व्हायची। पाठीमागून कुणीतरी गर्जना करायचं, कोण आला रे कोण आला। जनतेतून उत्स्फूर्तपणे साथ मिळायची, शिवसेनेचा वाघ आला। बाळासाहेब ठाकरे नावाच्या या ढाण्या वाघाने मुंबईमध्ये मराठीचा भगवा झेंडा अनेक वर्ष फडकवत ठेवला। आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वावर एक प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी श्रुती, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांचा लोंढा वाढत होता। शहरावर याचा ताण येत होता। स्थानिकांच्या रोजगारावर नवा वाटेकरी येत होता। साहित्याच्या कपड्याच्या बॅगा घेऊन येत नव्हता। आपल्या सोबत त्या राज्यातील भाषा आणि संस्कृतीचे देखील स्थलांतर होत होते। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही मुंबई मराठी माणूस आर्थिक सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहत होता। शहरातील व्यापार, उद्योग तसेच इतर मोक्याच्या संधीमध्ये नवा परप्रांतीय वाटेकरी आल्याने मराठी माणूस अस्वस्थ होता। इथल्या माय मराठीची, मराठी संस्कृतीच्या गळचेपीला सुरुवात झाली होती। मराठी संस्कृती मुंबईतून हद्दपार होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मुंबईमध्ये आम्ही उद्योगधंदे आणले, रोजगार निर्मिती सुरू केली, असा आविर्भाव बाहेरून आलेले गुजराती तसेच इतर मंडळी गाजवत होती। त्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी मराठी माणसाला भगवा झेंडा हातात घेऊन उभे होते। बाळासाहेबांनी एक आवाज देतात हजारो लोक रस्त्यावर जमायचे। त्यांच्या आंदोलनाने पोलिसांची मोठी तारांबळ व्हायची। सरकारला त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा लागायचा। बंद, मोर्चे, चक्काजाम, फोडाफोडी, खट्टखट्याळ, वेळ प्रसंगी जाळपोळ या आंदोलनांनी सत्तेला खांब फुटायचा। या आंदोलनांमागे राजकीय गणित काही वेगळीच असायची। भाषण ही बाळासाहेबांची खरी ताकद होती। त्यांच्या भाषणांमध्ये अलंकारिक भाषा नव्हती। लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अस्सल ग्रामीण वाक्यप्रचारांचा उत्तम वापर केल्याने ते जनतेपर्यंत सहज पोचायचे। त्यांनी आक्रमकता जशी भाषातून दिसायची तशीच ती रस्त्यावरही जाणवायची। सभेमध्ये जमलेल्या शिवसैनिकांना ते कृती कार्यक्रम देत असत। त्यांच्या आदेश पाळण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करायचे। पोलीस केस असणे हा अभिमान आहे या भावनेने परिणामांची चिंता न करता कार्यकर्ता यांचा आदेश पाळत होता। त्यांनी असे असंख्य शिवसैनिक घडवले। रस्त्यावर उतरल्यावर गल्लीपासून थेट त्यांच्याशिवाय मुंबईतील पर्यायाने महाराष्ट्रातील राजकारण पूर्णच होऊ शकत नाही। बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मुंबईतील मराठी माणूस मराठी संस्कृतीचा स्वाभिमान टिकवून आहे। मुंबईवर मराठी माणसावर बाळासाहेब ठाकरेंचे मोठे उपकारच आहेत। आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, तरीही जेव्हा जेव्हा मुंबईतील मराठी माणसावर, मराठी संस्कृतीवर, मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तेव्हा मराठी माणूस भगवा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर चिकटपणे संघर्ष करायला उतरतो। मराठी माणसाच्या याच संघर्षाच्या रूपातून बाळासाहेब ठाकरे आजही जिवंत आहेत।